नमस्कार, लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। लातूर जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून खूप जोरदार पाऊस सुरू झाल्या कारणाने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणची वाहतूक देखील नदीचं पाणी पुलावून जात असल्या कारणाने पूर्ण रस्ते त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। ही परिस्थिती निर्माण झाल्या असता कारणाने एक तातडीची दूरदृश्य प्रणालीद्वारे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक तातडीची आढावा बैठक घेतली। बैठकीच्या वेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उगे असतील, त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे, जिल्हा परिषदेचे शिओ, त्याच्यानंतर महापालिकेचे आयुक्त बैठकीमध्ये उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या ठिकाणी कसले म्हणजे त्या ठिकाणी जीवितहानी होणार नाही, जिल्हा प्रशासनाने आधी सतर्क राहून त्या ठिकाणी त्यांना तातडीची मदत करावी असे निर्देश पालकमंत्री यांनी दिल्या कारणाने 60 पैकी 29 महसूल मंडळात अतिवृष्टी झाले कारणाने नद्या नाल्यांना अक्षरशः पूर आला आणि त्या ठिकाणी अनेक रस्ते त्या ठिकाणी बंद झाल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे तातडीची बैठक पालकमंत्री यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्याची वेळ आली। अचानक पाऊस आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर सतर्क राहून सर्व विभागाच्या प्रमुखांनी काम करावं असे निर्देश दिल्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उगे यांनी जरी या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी जिल्हा प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवून आणि जी परिस्थिती आहे ती संपूर्ण नियंत्रणात असल्याची देखील माहिती पालकमंत्री यांना ह्या ठिकाणी त्यांनी सांगितल्याची ह्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कळत आहे। आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकंदर जो पावसाची परिस्थिती खूप मोठी निर्माण झाली असली तरी प्रशासन जे आहे तहान लागल्याच्या नंतर विहीर खोदणे शासन जिल्हा प्रशासन करते की काय अशी परिस्थिती ह्या ठिकाणी दिसून येते। अनेक आम्ही गावाशी संपर्क केला असता त्या ठिकाणी अजून देखील सुविधा आणि जिल्हा प्रशासनाचे संबंधित विभागाचे अधिकारी पोहोचले नसल्याची देखील आम्हाला या ठिकाणी माहिती मिळत आहे। जे शेतकरी असतील, जे नागरिक असतील, ज्या अडचणीमध्ये त्यांना जिल्हा प्रशासनाने त्वरित मदत द्यावी अशी देखील आणि मदत मिळावी अशी देखील या ठिकाणी अनेकांच्या फोनवरून संपर्क केला असता मागणी होत असल्याचे दिसून येत आहे। जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासन याकडे लक्ष देऊन ह्या लातूर जिल्ह्यामधली जी काय पूर परिस्थितीमुळे जे काय अनेक गावाला जो संपर्क तुटलेला आहे पाण्यामुळे याकडे तातडीनं लक्ष देऊन उपाययोजना करावा अशी मागणी होताना दिसत आहे। इथं थांबतो। धन्यवाद।